आजचा पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच गेला. ते का आणि कसं पुढे सांगते, पण त्याआधी आमच्या सकाळची सुरुवात झाली मस्त अनायाच्या गोड स्माईलने. वीकेंड असला की माझी सगळी एक्स्ट्राची कामं मी काढत असते. घरातली कणिक थोडीशी संपत आली होती, म्हटलं गहू पण छान साफ करून घ्यावे म्हणजे दळण दळून घेता येईल. त्यानंतर मग जेवणाची वेळ झाली होती. मस्त असं भरपेट जेवण केलं. आता आम्हाला जायचं होतं माझा MRI करण्यासाठी. MRI करण्याची वेळ माझ्यावर का आली हे मी माझ्या यूट्यूबच्या ब्रेस्ट फिडिंग विनिंग जर्नी या ब्लॉगमध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला सुद्धा अनाया एवढं बाळ असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, खूप जास्ती हेल्प होईल. त्यानंतर मग आम्ही घराबाहेर पडलो, पण आम्हाला अपॉइंटमेंट जरा लेट मिळाली होती. म्हटलं मग एक एक्झिबिशन होतं जवळच, तर तिथे जाऊन येऊ. छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या, तर एक्झिबिशनला गेलो आणि जशी अपॉइंटमेंटची वेळ झाली तसं आम्ही मग हॉस्पिटलमध्ये गेलो. इथे कपडे घातले आणि मी पेशंट नाही आहे, तरी पण मला असं पेशंट झाल्यासारखं वाटत होतं. असो, घरी आलो MRI करून. त्यानंतर माझी एक मस्त कुर्ती आली होती, शॉर्ट कुर्ती मागवली होती, खूप सुंदर दिसत होती आणि म्हणूनच ही कुर्ती घालून मी शो ऑफ सुद्धा करत होती. त्यानंतर मग एक महत्त्वाची गोष्ट घरातल्यासाठी मागवली होती, ते म्हणजे हे इलेक्ट्रिक लायटर. याला चार्जिंग करावी लागते. हे इतकं जास्ती मल्टीपर्पज आहे, फक्त गॅस नाही तर दिवा सुद्धा लागतो. सो इकडे मग याचाच वापर करून मी चहा ठेवला. त्यानंतर अनायासाठी सुद्धा काहीतरी बनवायचं होतं, तर कुकरमध्ये दलिया लावला. त्यानंतर चहा गाळून घेतला, चहा पिला आणि मग दिवे लावायची वेळ झाली होती. सो दिवे लावायला सुद्धा हे लायटरच मी यूज केलं. सो आता माचीसच्या काड्या जळवायची झंझट राहिली नाही, कचराही होत नाही. त्यानंतर आमचं रोजचं रुटीन आहे देवाजवळ प्रेयर म्हणणं, ते सगळं म्हणून घेतलं. त्यानंतर फायनली मला वेळ मिळाला आणि म्हटलं चला एक्झिबिशनमधनं काय काय आणलं हे तुमच्याशी शेअर करू. सो हे पप्स मी आणले, गळ्यातलं घेतलं होतं आणि थोडेसे बिस्किट्स आणले होते जे की होममेड आहेत. त्यानंतर अनायासाठी डिनरमध्ये बनवलं होतं इथे काकडीचा पराठा आणि त्यासोबत तिला दही दिलं होतं आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी मी दिली होती रोशनला. तो तिला खाऊ घालत होता. तेवढ्या वेळात मी सगळे कपडे होते ते घडी करून घेतले आणि त्यानंतर दिवसाचा शेवट करण्याआधी नाईट टाईम स्किन केअर रुटीन करून घेतलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.